आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंततात्या मोरे आहेत। तात्या 5 तारखेला मुंबईमध्ये जो मोर्चा निघतोय त्या मोर्चामध्ये स्वतः उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे जे आहेत ते सहभागी होत आहेत। कोणत्याही पक्षाचा झेंडा नसणार आहे, मात्र हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये हा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये निघणार आहे। मात्र या मोर्चामुळे 2 ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येणार याची चर्चा सुरू झालेली आहे किंवा त्या पद्धतीचं नियोजन केलं जातंय। खरंच 2 ठाकरे बंधू भविष्यात आपल्याला एकत्र पाहायला मिळतील। आता हा उद्याचा पहिला मोर्चा आहे की जो मला वाटतं की गेल्या 18-20 वर्षानंतरनं पहिल्यांदा उद्धव साहेब आणि राजसाहेब एकत्र येत आहेत। आणि मला वाटतं की याच्याकडं तुमच्या सहित आमचं सुद्धा सर्वांचं, महाराष्ट्राचं नव्हे तर पूर्ण देशाचं लक्ष या 5 तारखेच्या मोर्चाकडे लागलेलं आहे। त्यामुळं तुम्हाला जेवढी उत्कंठा आहे तेवढी आम्हाला पण आहे आणि मला वाटतं की हे निरंतर चालू राहो एवढीच येणाऱ्या गणेशच्या चरणी माझी प्रार्थना असेल। आणि गणपती बसतात आहे नेक्स्ट मंथमध्ये, ऑगस्टमध्ये, आणि मला वाटतं की तेव्हापासून खऱ्या अर्थानं श्री गणेश झाला तर बरं होईल। म्हणजे ज्यावेळेस गणपती बसतील त्याच्यानंतर श्री गणेश झाला पाहिजे की त्याची सुरुवात आतापासूनच जाईल? आता ही तर सुरुवातच आहे आणि मला वाटतं की हे सुरुवातच अतिशय चांगली होती आहे। एकादशी आहे दुसऱ्या दिवशी 6 तारखेला की अवघा महाराष्ट्र ज्या पांडुरंगाच्या दिशेने जात असतो तो शेवटचा दिवस असतो आणि शेवटच्या दिवशी त्या सगळ्या पालख्या तिकडं पंढरीमध्ये पोचतात आणि ही आमची निघलेली मराठीची पालखी ही सुद्धा मला वाटतं योग्य दिशेने जाईल। काय पालखीची धुरा कोणाच्या खांद्यावरती असणार आहे? पालखी कुणाच्या खांद्यावरती असेल पुढे मागे? मराठी माणसाच्यासाठी दोघांनी खांद्यावरती घ्यावी। राजसाहेब असतील, उद्धव साहेब असतील, दोघेही मराठी माणसासाठी उभे राहतील। दोघांच्या खांद्यावरती जर समान आधार पडला तर ही पालखी ज्या ठिकाणी पोहोचायची आहे इस्पित ठिकाणी, म्हणजे ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी पोहोचायची तिथं 100% पोहोचेल। आता 2 ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मनसे असेल किंवा मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले कार्यकर्ते आहेत त्यांचं मनोमिलन होईल का किंवा तशी कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता चर्चा आहे? त्यांची होण्याच्या आधी कार्यकर्त्यांमध्ये कधीच झाली आहे। मला वाटतं 13 जूनला मान्य आदित्य साहेबांचा वाढदिवस होता। त्या दिवशी अनेक मनसैनिक आणि शिवसैनिक एकत्र येऊन केक कापलेत आणि 14 तारखेला मान्य राजसाहेबांचा वाढदिवस होता। त्या दिवशी सुद्धा अनेक शिवसैनिक आणि मनसैनिकांनी एकत्र येऊन केक कापलेले आहेत। त्यामुळे मला वाटतं की त्यांच्यापेक्षा आम्हा शिवसैनिक आणि मनसैनिकांना, मी तर मनसैनिक पण राहिलेलो आहे आणि शिवसैनिक पण आहे आणि सुरुवातीचा मी शिवसैनिक आहे। त्यामुळे मला वाटतं की शिवसेना मनसे परत एकदा शिवसेना असा जो माझा प्रवास झालेला आहे तो प्रवास माझ्या आयुष्यातला आता हा 5 तारखेचा सुवर्णक्षण असेल। मग तात्यांचा प्रवास कसा असेल? म्हणजे तात्यांनी आधी मनसे सोडली, मग त्याच्यानंतर आता परत ते 2 ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा? मी आता शिवसेनेमध्ये आहे आणि शिवसेनेमध्ये मला आठवतं की हीच जागा आहे समोरची, ही गाडी लागली इथं माझी पहिली शिवसेनेची शाखा होती या कात्रजमधली। म्हणजे मी या गावामध्ये पहिल्यांदा दादा कोंडकेंच्या हस्ते शिवसेना शाखा उद्घाटन झालेली आमची। मग त्या टायमाला प्रकाश देवळे साहेब इकडं विभागाध्यक्ष होते, सूर्यकांत लोणकर आमदार होते आणि त्या टायमाला मी शाळकरी असताना माझ्या दारात, म्हणजे या गावामध्ये कात्रजमध्ये ज्या लोकांना माहिती आहे त्यांना माहिती आहे की इकडं विरोधी पक्षाचं काम करणं त्या काळी फार अवघड होतं आणि पहिली शिवसेनेची शाखा ही माझ्या दारामध्ये मी करून दाखवली होती। आणि मला वाटतं की आता आम्ही 5 तारखेला निघताना पण त्याच ताकदीने निघणार आहे। राजसाहेबांची भेट घेणार का त्याच्या आधी किंवा काय मोर्चात भेट घेणार का? नाही, तसा प्रसंग आला तर 100% भेटेल। असं काय राजकारणामध्ये बघा कोण कुठं असतं, ज्याला जिथपर्यंत जे विषय पडतात तो माणूस तिथपर्यंत राहतो। मला राजसाहेबांसोबत, अमित साहेबांसोबत किंवा पक्षासोबत माझा कधीच वाद नव्हता। माझा वाद हा इथल्या पुण्यातल्या कोर कमिटीच्या लोकांबरोबर होता, जो की मी वारंवार तुम्ही लोकांनी सगळ्यांनी दाखवला होता आणि मी वारंवार साहेबांपर्यंत पण सांगितलं होता। पण मला जर कामच करून द्यायचं नव्हतं त्या लोकांना, मग मी अशा लोकांमध्ये कसं राहू शकतो, म्हणून मी पक्षातून बाहेर पडलो होतो। त्यामुळे मला राजसाहेब किंवा अमित साहेब असतील किंवा शर्मिला वहिनी असतील ह्या लोकांसोबत माझं कधीच काही झालेलं नाही आहे, पक्षातल्या कुठल्याही नेत्यासोबत माझं काही झालेलं नाही आहे। पण मला मिळाली संधी तर मी तिकडं एकीकडे तुमच्या 2 ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा आहे, दुसरीकडे तुमच्या नेत्यांवरती टीका केली जाते। एकनाथ शिंदेचे जे मंत्री आहेत गुलाबराव पाटील ते असं म्हणतात की दोन्ही राष्ट्रवादी एकत्रच आहेत, ते काय म्हणजे पटण्यासारखं आहे। मात्र दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे जे आहेत ते तुमच्या छताडावरती बसलेले आहेत आणि संजय राऊतांना अजूनही शुद्ध येत नाही।
ते अजून याच्यातून बाहेर पडलेलं नाही. काय प्रत्यक्षामध्ये म्हणजे जेवढे काय एकनाथ शिंदे साहेबांचे मंत्री आहेत हे सगळे वाचाळवीर आहेत. त्यामुळे प्रत्येकाच्या कुणाकुणाच्या तोंडाला हात लावणार. प्रत्येकजण कुठंतरी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी उद्धव साहेब, संजय राऊत साहेब यांच्यावरतीच बोलतो. मला वाटतं की ह्या लोकांचे सगळे काळे कारनामे बाहेर निघतील. त्यामुळे ह्या लोकांना कधी उद्धव साहेबांना, राजसाहेबांना एकत्र येऊन द्यायचं नाही. सगळ्यात मोठा भीतीचा गोळा कुणाच्या पोटात आला असेल तर SNCच्या आलेला आहे. त्यामुळे ती लोक जास्तीत जास्त भेदरलेल्या अवस्थेत आहेत. मग असे वेगवेगळे स्टेटमेंट त्यांचे चालू आहेत. थोडं थांबा की म्हणावं जरा. एवढं तुम्ही म्हणता ना आम्ही 3 वर्ष शिवसेना शिवसेना शिवसेना, थांबा थोडं, आता एकत्र येऊ द्या. आल्यानंतर ना मग तुम्हाला कळतंय कोण 2 ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी कोण प्रयत्न करत आहे किंवा काय भीती कोणाला जास्त आहे असं तुम्हाला वाटतं? सगळ्यात जास्त भीती कोणाला आहे ते या राज्यामध्ये भाजपला आहे. कारण दोघंही एकत्र आल्यानंतरनं जे मराठी माणसाची ताकद आहे ती मला वाटतं की ही येणाऱ्या 5 तारखेला दिसेल. आणि मराठी माणसाची ताकद उद्या मला वाटतं कदाचित जर पवार फॅमिली जर एकत्र आली तर हे त्याचं द्योतकच असेल की इकडं ठाकरे फॅमिली एकत्र आली, पवार फॅमिली एकत्र आली, मग एकत्रचं काय झालं. आता इकडे बघा की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशी चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवार शरद पवारांपासून वेगळे झाले. मग पवारांकडे कोणते पवार कुणाकडे जाणार? मग अजित पवारांनी शरद पवारांकडे जायचं की शरद पवारांनी अजित पवारांकडे? मला वाटतं की त्यांच्यामध्ये वेगळं कोणीच झालेलं नाही आहे. शेवटी आपल्याला सगळं माहिती आहे की अजितदादासुद्धा पक्षामधनं बाहेर गेले. ते कुठल्या कारणास्तव गेले, त्यांना कुठल्या कारणास्तव या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या आणि आता त्यांचं चांगलं चालू आहे. स्वतः मोठ्या पवार साहेबांनी सांगितलेलं आहे की सुप्रियाताई काय त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा तो घेतील. त्यामुळे मला वाटतं आता त्यांचं सगळ्यांचं बसणं उठणं कार्यक्रमाच्या निमित्तानं चालू आहे पहिल्यापासून. त्यांचं कधी थांबलेलं नाही. परंतु हे 18-20 वर्षानंतर राजकीयदृष्ट्या एखाद्या विषयासाठी पहिल्यांदाच एकत्र येत आहेत आणि त्यामुळं मला वाटतं की शरद पवार साहेबांनी पण शुभेच्छा दिल्यात की हे एकत्र आले तर चांगलंच आहे म्हणून ठाकरे फॅमिली, आणि ते येतील. मात्र एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा असताना दुसरीकडे राज ठाकरे मग फडणवीस साहेबांना भेटतात. त्याच्यामुळे मग बरेच एक चर्चा किंवा तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जातात. आता ते भेटतात कशाकरता भेटतात आपण सांगू शकत नाही. कारण मी पाहिलेले राजसाहेब हे एक दिलदार व्यक्तिमत्व आहे की त्यांच्यापाशी कुणाला ते कधीच नाही म्हणत नाही. मग तो मित्रत्वातला असू द्या, दुश्मन असू द्या, त्यांच्यापाशी विषय मांडायला आला की ते घेतात. आता मग ही लोक कशासाठी जातात आता त्या आतमधल्या गोष्टी आपण तर सांगू शकणार नाही आहे. त्यामुळं ते कदाचित काही गोष्टी सांगण्याकरता जात असतील, काही गोष्टी तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, तुम्ही थोडं थांबा. पण आता यावेळेस मला वाटतं की मराठी माणसासाठी नाही कोण थांबणार. आणि जो काही लादण्याचा प्रकार चालू आहे ते वारंवार जे सांगितलं जाते की उद्धव साहेब मुख्यमंत्री असतानाच हा विषय झाला आहे. पण त्यांनी ते तसं घेतलं नव्हतं ना. जरी ती आदेश आला असेल पण तो आदेशाची अंमलबजावणी तर झाली नव्हती. आता त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ह्यांना आदेश कोणी दिला? किती आदेशाची अंमलबजावणी केली जाते? अजितदादा एका बाजूला वेगळं बोलतात आहे, शिंदे तिकडं त्या विषयाला फॉर होतात आहे, भाजप तिकडं हो म्हणते. म्हणजे नक्की चाललंय काय ते 5 तारखेनंतर कळेल. शेवटचा एक प्रश्न आहे. काल तुम्ही कात्रज चौकामध्ये आंदोलन केलं, तिथं भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुद्धा उपस्थित होते. नक्की काय प्रकार घडला? तुम्ही घोषणाबाजी जी आहे ती त्या ठिकाणी त्यांच्या विरोधामध्ये केली. नक्की कारण काय होतं कालच्या आंदोलन? कालचं आंदोलन हे करण्यामागचं की गेल्या 18 वर्षापासून कात्रज कोंडो रोडचा जो प्रश्न आहे हा गेल्या 18 वर्षापासून प्रलंबित आहे. आणि कात्रज चौकामधला जो गुगळे प्लॉट होता हा गुगळे प्लॉट गेल्या 2-4 महिन्यापूर्वी तो महानगरपालिकेच्या ताब्यात आला. त्याच्यानंतर सातत्याने वारंवार त्या ठिकाणी या ठिकाणचे स्थानिक नगरसेवक, मग अमृताताई बाबर असतील, प्रकाश शेठ कदम असतील, मी असेल किंवा मनीषा कदम असतील, आम्ही चौघं या ठिकाणचे नगरसेवक, आम्ही चौघांनी त्या ठिकाणी काम केलं आहे. विशेषतः जास्तीत जास्त पहाटे 4-4 वाजेपर्यंत मी थांबून त्या ठिकाणी काम करून घेतलं आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर ना आता विधान परिषदेमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित केला. विधान परिषद अध्यक्षांनी त्याच्यामध्ये आयुक्तांना आदेश दिले. मग विधान परिषद अध्यक्षांना जर एवढीशा कात्रज चौकासाठी आदेश द्यायला वेळ आहे तर मग कात्रज कोंडो रोडसाठी का आदेश द्यायला वेळ नाही आहे? मग विधान परिषद सभासदांनी त्या आमदारांनी त्या कात्रज कोंडो रोड जो आमचं तेच म्हणणं होतं की कात्रज चौकातला दिखावा बंद करा, कात्रज कोंडो रोड पूर्ण करा. शेकडो लोक त्या कात्रज कोंडो रोड आजपर्यंत मेलेली आहेत. त्या लोकांच्या बाबतीमध्ये यांना काय देणं घेणं नाही आहे.
तो विषय कोणी घ्यायला तयार नाही आणि का तर चौक पूर्ण झाला आहे तिथं त्यांना उद्घाटन करायला यायचं. म्हणजे श्रेयवादाची लढाई आहे, बाकी दुसरं काही नाही आहे. आणि तो श्रेयवाद विधान परिषद आमदारांचा कायमच असतो. परंतु माझ्या भागामध्ये आम्ही आमच्या भागामध्ये तसल्या गोष्टी सहन करून घेणार नाही. कारण विरोधाला विरोध करणं हे माझं काम नसतं, पण जे काम आम्ही केलं ना त्याचं श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे. त्याकरता आणि तुम्ही उगाच आयत्या वेळावर नागोबा येत असताल म्हणून आम्ही काल नाग घेऊन आलो होतो आणि त्यांना ते प्लास्टिकचे नाग कालच्याला भेट देण्याचा प्रयत्न केला, परंतु अधिकाऱ्यांचंही कुणीच तिकडे थांबलं नाही, सगळे निघून गेले. म्हणजे 5 तारखे तुमचा हा स्थानिक जरी प्रश्न असला तरी 5 तारखेच्या मोर्चाची दखल जी आहे ती सरकारला घ्यावी लागेल. 100% घ्यावीच लागेल. मोर्चाच्या आधीच बुडबुडे आलेत सगळ्यांना. मोर्चाच्या दिवशी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळं आम्ही तर ताकदीने मोर्चाला जाणार आहोत. जेवढ्या ताकदीने महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम मराठी माणसंसुद्धा त्या ठिकाणी येणार, कारण कुठल्या पक्षाचा झेंडा तिकडे नसणार आहे. ही आजची लढाई जी उद्धवसाहेब राजसाहेब यांनी चालू केली ती मराठी माणसासाठी लढाई आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातला मराठी माणूस फक्त अजून वेळ कळाली नाही, कारण कन्व्हिनियंट सगळ्यांना वेळ असली पाहिजे. 10ची वेळ होती, पण ती 10च्या वेळेत महाराष्ट्रातला कानाकोपऱ्यातला मराठी माणूस येऊ शकणार नाही. त्यामुळे तो मला वाटतं की आज उद्या 2 दिवसात वेळ कळेल आणि त्यानंतर मग प्रत्येकाला त्या दिवसाची उत्कंठा असेल की जे आम्ही कधी जातो आहे. मग ते गिरगाव चौपाटी असेल किंवा आझाद मैदान असेल, जे ठरलं आता ठरलं आहे. फक्त आता ते कुठून काय वेळ ठरायची. आपण पाहतोय की या मोर्चाची दखल जी आहे ती सरकारला घ्यावी लागेल अशी प्रतिक्रिया वसंत मोरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विशाल रायपुरसून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.